रात्रीचा 1 वाजला होता। प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभमधील एका संगमाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक गट परीक्षेत यश मिळावं यासाठी किन्नर आखाड्याचे महंत अवंतिका गिरी यांच्या दर्शनासाठी आले होते। तिथूनच बाजूला एक दाम्पत्य अघोरी साधूंच्या मदतीने मध्यरात्री कालिका मातेच्या पूजनासाठीच्या तयारीमध्ये बसले होते। तिथूनच पुढे थोडं गेल्यावरती बंगालमधून बंगलोरमधून आलेले अनेक IT प्रोफेशनल्स, डॉक्टर्स स्वतःच्या शरीराला राख फासून कडाक्याच्या थंडीमध्ये ढोलाच्या आदिम ठेक्यांमध्ये एका अतिंद्रिय क्षणामध्ये लीन झाले होते। आणि या एकूणच वातावरणामध्ये भगवे वस्त्र धारण केलेल्या, डोळ्यामध्ये काजळ असलेल्या आणि कपाळावर लाल टिळा असलेल्या महंत अवंतिका गिरी यांच्याशी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। किन्नर आखाड्याविषयी, किन्नर आखाड्याच्या वैशिष्ट्याविषयी, स्वरूपाविषयी महत्त्वाची अशी माहिती गोळा केली आणि आज हीच सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। शुक्रवारी 24 जानेवारीला माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून घोषित करण्यात आलं। सोशल मीडियावर आतापर्यंत याचे अनेक व्हिडिओ, फोटो सुद्धा व्हायरल झाले। 52 वर्षाच्या ममता कुलकर्णी यांनी आपल्या या आध्यात्मिक परिवर्तनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना असं म्हटलं होतं की किन्नर आखाड्यामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या अर्धनारीश्वर अवताराचं प्रतिनिधित्व केलं जातं आणि अशा आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाची भूमिका आपल्याला मिळणं म्हणजे खरं तर मागील 23 वर्षांपासून केलेल्या आध्यात्मिक साधनेसाठी मिळालेलं ऑलिम्पिकचं पदकच आहे। इंडिया टुडेशी बोलताना ममता कुलकर्णी यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली होती आणि त्यानंतर एकूणच या किन्नर आखाड्याविषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं। किन्नर आखाडा म्हणजे काय, इथे कोण असतं, त्यांचं काम काय, ते काय करतात, या सगळ्या विषयीची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसचे प्रतिनिधी प्रत्यक्ष किन्नर आखाड्यापर्यंत पोहोचले होते आणि तिथे जाऊन त्यांना मिळालेली माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। किन्नर आखाड्याच्या वैशिष्ट्याविषयी आम्ही महंत अवंतिका गिरी यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की या आखाड्यामध्ये आस्था हा असा एकमेव भाव आहे, तो सर्वांना जोडून ठेवतो, सर्वसमावेशक असा आहे। आखाडा हा कुठल्याही व्यक्तीची जात, धर्म, वय, लिंग या कुठल्याही मर्यादा न बाळगता सर्वांना आपलंसं करतो। खरं तर समाजाने या पूर्ण गटावरती अन्याय केला असला, त्यांना बाजूला सारलं असलं तरी सुद्धा आपण समाजाकडून प्रतिशोध घ्यावा ही भावना किन्नर आखाड्यातील कुठल्याच व्यक्तीच्या मनामध्ये नसते। कारण मुळातच आपला सनातन धर्म हा इतरांप्रती आपलं कर्म, आपली वर्तणूक कशी असावी हे शिकवणारा असतो आणि त्यातूनच आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव होत असते, असं अवंतिका गिरी यांनी नमूद केलं। यापुढे त्या म्हणतात की किंबहुना कुंभ हे सुद्धा आत्मज्ञानाचंच रूपक आहे असं सुद्धा ते म्हणतात। महाकुंभकडे आतापर्यंत धार्मिक अनुषंगाने जरी आपण पाहिलं असलं तरी यामागे तितकाच मजबूत असा वैज्ञानिक विचार सुद्धा आहे असं सुद्धा गिरी यांनी नमूद केलं। असं म्हणण्याचं कारण म्हणजे महाकुंभच्या कालावधीमध्ये पृथ्वीचं जे चुंबकीय क्षेत्र असतं ते अधिक तीव्र होतं आणि त्याचा परिणाम हा मानवी ऊर्जांवर होतो। हे खरं तर ज्याला जाणवतं त्याला जाणवू शकतं असं सुद्धा गिरी यांनी नमूद केलं। ज्या प्रकारे कुंभकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टिकोन आहेत त्याचप्रमाणे किन्नर आखाड्याला किंबहुना किन्नर या गटाला सुद्धा बरेच पौराणिक, सांस्कृतिक, नागरी दृष्टिकोनातून सुद्धा पैलू आहेत। पुराणांबाबतच सांगायचं झालं तर शिव आणि पार्वती यांच्या संगमातून निर्माण झालेल्या अर्धनारीश्वर या रूपाचे, या स्वरूपाचे सुद्धा दाखले आढळतात। रामायणामध्ये सुद्धा किन्नरांना स्त्री आणि पुरुषांइतकाच समान दर्जा दिला जात होता। अगदी ब्रिटिश राजवटीच्या आधी राजकीय व्यवस्थेत सुद्धा किन्नरांचा महत्त्वाचा वाटा होता। पण 1872 मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या जुलमी कायद्यांमधून किन्नरांना गुन्हेगार ठरवलं, त्यांना समाजातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर दुर्दैवाने आतापर्यंत ही काळी छाया किन्नरांची पाठ सोडत नाहीये। मात्र असं सगळं असतानाही समाजाकडून आपल्याला प्रतिशोध घ्यायचा नाहीये असा एकच भाव किन्नर आखाड्यामध्ये पाहायला मिळतो। अवंतिका गिरी यांनी असंही म्हटलं की किन्नरांना माणूस म्हणून वागणूक हवी आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा विशेष अधिकार किंवा विशेष वागणुकीची अपेक्षा नाहीये। आतापर्यंत आपण किन्नर आखाड्याचं वैशिष्ट्य जाणून घेतलं, पण किन्नर आखाडा म्हणजे नेमकं काय, इथे कोण येतं, कशासाठी येतं हे सुद्धा आपण आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी किन्नर आखाड्याचे प्रमुख कल्याणी नंदगिरी यांच्याशी संवाद साधला होता। त्यांनी नेमकी आपल्याला काय माहिती दिली आहे ते सुद्धा पाहूया।
2015 साली अस्तित्वात आलेल्या किन्नर आखाड्यामध्ये विशेषतः क्विअर कम्युनिटीसाठी एक सुरक्षित, एक हक्काचं ठिकाण निर्माण होण्यास खूप मदत झाली. खरं तर यापूर्वी सुद्धा 2014 मध्ये नालसा निर्णयामुळे तृतीयपंथीयांना मान्यता मिळाली होती. त्यांना सुद्धा समान हक्क मिळतील यासाठी तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठच 2020 मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा अस्तित्वात आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा ट्रान्सजेंडर्सना, तृतीयपंथीयांना विकासासाठी चालना सुद्धा मिळाली. मात्र हे सगळं घडत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची विशेष वागणूक, विशेष अधिकार, विशेष हक्क नकोयत. फक्त आणि फक्त सन्मान हवाय, समानता हवी आहे, अशी मागणी पुन्हा एकदा किन्नर आखाड्याच्या प्रमुख कल्याणी नंदगिरी यांनी सुद्धा केली. किन्नर आखाड्याच्या स्वरूपाविषयी सुद्धा नंदगिरी यांनी आपल्याला माहिती दिली. त्यांनी असं सांगितलं की या आखाड्यामध्ये सगळ्या प्रकारचे विविध ट्रान्सजेंडर्स येत असतात आणि इथे आल्यावरती ते आपल्या स्टोरीज शेअर करतात, आपल्या चिंता शेअर करतात. किन्नर आखाड्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शैक्षणिक शिबिरं, HIV सारख्या मुद्द्यांवरती जागरूकता कशी निर्माण करायची, अशा विविध मुद्द्यांवरती विचारमंथन सुद्धा केलं जातं. आणि हे सगळं करत असताना आपण आज काय कपडे घालायचे, आपला लुक कसा असावा, यावरती सुद्धा चर्चा होते, असं सुद्धा कल्याणी नंदगिरी म्हणाल्या. हे म्हणत असताना त्यांनी आपल्या रेशमी साडीच्या वस्त्रावरून हात फिरवत आपल्या दागिन्यांकडे इशारा करत एक वाक्य म्हटलं. खरं तर ते आपल्या सगळ्यांनाच लक्षात घेण्यासारखं आहे की जगाने जरी आपल्यावर अन्याय केला असला तरी याचा अर्थ आपण आपला आनंद, आपण आपलं जीवन साजरं करायचं नाही का? आता या कल्याणी नंदगिरी कोण, याविषयी सुद्धा मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती म्हणजे कल्याणी नंदगिरी या आत्ता किन्नर आखाड्याच्या प्रमुख असल्या तरी त्या स्वतः सुद्धा अत्यंत उच्च शिक्षित आहेत. यापूर्वी सुद्धा त्या मुंबईमध्ये एका टेक कंपनीमध्ये टेक सपोर्ट स्टाफ म्हणून काम करत होत्या. आपल्या अनुभवाविषयी, आपल्या पूर्व आयुष्याविषयी सांगताना त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही किन्नरासाठी, तृतीयपंथीयांसाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण हे शिक्षणच आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये राहण्यासाठी मदत करणार असतं. पण खरं तर किन्नर शिक्षणाचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा लोकांचा दृष्टिकोन अद्यापही फारसा बदललेला नाहीये. हा अनुभव त्यांनी स्वतः सुद्धा घेतला होता. त्या असं सांगतात की जेव्हा त्या काम करत होत्या तर मुंबईमध्ये काम करत असताना एका वर्किंग हॉस्टेलमध्ये राहताना तिथल्या त्यांच्या ज्या रूममेट्स होत्या त्यांना सुद्धा त्या आवडायच्या नाहीत. त्यांच्या सहकर्मचाऱ्यांकडून सुद्धा अनेकदा त्यांच्याबद्दल दुय्यम वागणूक दिली जायची. इतकंच नाही तर काहींनी त्यांचं लैंगिक शोषण सुद्धा केलं होतं, असं सुद्धा त्यांनी नमूद केलं. त्यांना आतापर्यंत आलेला सर्वात वाईट अनुभव म्हणजे त्यांच्या काही सहकर्मचाऱ्यांनी त्यांना अक्षरशः 3 दिवस एका बाथरूम मध्ये बंद करून ठेवलं होतं. खरं तर हे सगळे प्रकार आपल्या बरोबर घडत असतानाच कल्याणी नंदगिरी यांनी या सगळ्या चक्रातून आपण बाहेर पडायचं, HIV प्रतिबंधक उपाययोजनांबद्दल जागरूकता निर्माण करायची असं ठरवलं आणि त्यासाठीच त्यांनी एक NGO देखील जॉईन केला. हळूहळू त्यांनी दीक्षा घेतली, त्या आखाड्याचा भाग बनल्या आणि मग या आखाड्याच्या माध्यमातून वैदिक शिक्षणातील ज्ञान सुद्धा आत्मसात करायला सुरुवात केली. कल्याणी नंदगिरी यांचा हा प्रवास किंवा महंत अवंतिका गिरी यांनी दिलेली माहिती यातून आपल्याला आतापर्यंत किन्नर आखाड्याचं स्वरूप लक्षात यायला मदत झाली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आपल्याला ही माहिती आवडली असेल, पटली असेल तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी, विविध विषयांवरील विश्लेषण जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.